पाहिलं? हो, काळा घोडा म्हणजेच काळा घोडा फेस्टिवल. हो, मुंबई काळा घोडा परिसरात काळा घोडा फेस्टिवल भरत असतो आणि तो फेब्रुवारीच्या सुरुवातीला असतो. यावर्षी देखील 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत काळा घोडा हा फेस्टिवल भरलेला आहे. आपण नक्की एकदा पाहून या. आपण तो काळा घोडा फेस्टिवल कसा आहे याची झलक तर पाहायला हवी, कारण त्याशिवाय मनाची ओढ वाढत नाही, उत्सुकता वाढत नाही. तर मग त्यासाठीच हा ब्लॉग मी तुमच्यासाठी बनवला आहे. अगदी गर्दीमधून केलेला हा ब्लॉग. तिथे नेमकं काय आहे आणि तुम्हाला जायला हवं की नाही त्याबद्दल खरोखरच एक उत्कंठा वाढवणारा आणि तुम्हाला तिकडे घेऊन जाणारा ब्लॉग आहे. नक्की अगदी पूर्ण ब्लॉग पहा. चला तर मग काळा घोडा पाहायला. काळा घोडा फेस्टिवल काय आहे? काळा घोडा हाच आहे तो काळा घोडा. आणि हा जो गेट दिसतोय मागे तो काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा गेट आहे. 2026 मध्ये अर्थात 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान असणारा हा काळा घोडा फेस्टिवल खरोखरच पाहण्यासारखा आहे. पण यावेळी मी आलो होतो तो संध्याकाळी, त्यामुळे गर्दीचा महापूर लोटलेला होता. गेटमधून आत शिरताच जे काही झरोके गर्दीतून मिळत होते त्याच्यातून मी कॅमेरा घुसून जे काही मिळेल ते टिपण्याचा प्रयत्न चालवला होता. म्हटलं इथे येण्यासाठी तुम्हाला ह्या अशा झलक दिसल्या तर निश्चितपणे येणारे लोक ओढीने इथे येऊ शकतात, म्हणूनच हा टिपण्याचा माझा आटोकाटचा प्रयत्न होता. मात्र ही भली मोठी गर्दी पाहून आपल्याही लक्षात येईल की तितकंसं काही मला घेता आलं नाही. मात्र जे आलंय ते तुमची ओढ वाढवणारं, उत्सुकता वाढवणारं निश्चित असेल. इथे रंग भरता भरता जसा कॅमेरा पुढे पुढे फिरत जातो तसे वेगवेगळे कलेचे प्रकार पाहायला मिळतात. मात्र हा कला प्रकार खूपच भारी होता, कारण याच्यामध्ये अगदी विट्टी दांडू पासून भोवरापासून जे आजचे मोबाईलवरती खेळले जाणारे गेम हे सगळं एका चित्रात मांडलं होतं. अप्रतिम. प्रत्येक राज्यातून वेगवेगळ्या स्पेशल युनिक वस्तू या स्टॉलवरती उपलब्ध होत्या. स्टॉलवर देखील खूप गर्दी होती. घेणाऱ्यांची कमी, मात्र पाहणाऱ्यांचीच गर्दी जास्त वाटत होती. अशा प्रत्येक चित्राजवळ फोटो काढणाऱ्यांची गर्दी जास्त होती. त्यामुळे व्हिडिओ करताना ते बाजूला कधी होतील आणि मग व्हिडिओ कधी मिळेल ही वाट पाहून व्हिडिओ करायला लागत होता. पण एकंदर माहोल इथे फिरताना खूपच छान होता. एक वेगळ्या ठिकाणी आल्याचं किंवा धावपळीतून एका वेगळ्या विरंगुळेच्या ठिकाणी आल्याचं समाधान मिळत होतं. पावला पावलावर असणाऱ्या वेगवेगळ्या युनिक कलाकृती, वेगवेगळे स्टॉल, त्यामध्ये असलेल्या वस्तूंची मांडणी, सगळं अगदी नजरेला जणू काय पहिल्यांदाच ओळख करून देत आहे असं वाटत होतं.
या आर्ट फेस्टिवलमध्ये आम्ही मात्र मजा घेतली. मजा अर्थात इथल्या कलाकृती पाहताना मन अगदी मोहून गेलं. आपण देखील नक्की या. 8 फेब्रुवारीपर्यंतच हा महोत्सव आहे, त्यामुळे या फेस्टिवलला भेट द्या आणि आनंद घ्या. चला तर मग, व्लॉग आवडल्यास लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.